कोण बोलतोय? कशासाठी? कुठलं? बारशेचे फोटो. बरं आलो 2 मिनटात आलो मी. थांबा आलो 2 मिनटं लागते 2-1 मिनटं. नाही परत मी भेटायचो नाही परत मी भेटणार नाही. मी मठात आलो 2 मिनटात आलो. या भूमीने अनेक नररत्ने आपल्याला बहाल केली, ज्यांच्या कर्तृत्वाच्या आदर्शामुळे तरुण पिढी समोर आदर्श उभे राहिले. जगाच्या कल्याणात देहकष्टहिती अपार सोसती दुःख क्लेश या मुक्तीप्रमाणे इतरांसाठी श्रम वेचणारे, अथक परिश्रम करणारे, परिश्रमाने इतरांच्या जीवनाचं सोनं करणारे कुटुंब व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव पाटील होय. पलीकडे अध्यक्ष मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे. निजदेवाचे सूर्यचंद्र तुम्ही वेचले येथे कणकण आणि फुलविले पसरे नंदनवन. स्मृतीच तुमच्या शतशा वंदन, स्मृतीच तुमच्या शतशा वंदन. थोर व्यक्ती त्यांच्या कार्याने थोर होतात. सृष्टीतील चराचरात भरून राहतात. संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य निर्माण करतात. कर्तव्याची सामर्थ्याचा आरसा बहाल करतात. म्हणूनच त्या विशुद्धी होतात. अशा थोर व्यक्तीचे वसंतराव पाटील यांचे हे जन्मशताब्दी वर्ष त्यांच्या विचारांचा वारसा आणि वारसा पुढे चालवावा यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन आज 13 डिसेंबर या वर्षातील दुसरे पुष्प गुंफताना मी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करावे. ईश जो सर्व चराचर सृष्टीचा पालन करत आहे, त्याच्या मर्जीचे आपण पायक आहोत. अशा ईश्वरांच्या स्तवनानंतर मी विनंती करते माननीय श्री सुनीलराव माने भैया साहेब, चेअरमन पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्था यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री थोर स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्त 13 नोव्हेंबर 2016 ते 13 नोव्हेंबर 2017 हे दादांचं जन्मशताब्दी या राज्यामध्ये साजरा होत असताना या ठिकाणी संस्थेच्या वतीनं दादांच्या कार्याला उजाळा देण्याची संकल्पना या ठिकाणी संस्थेमधील सर्व लोकांनी मांडली आणि आज 13 नोव्हेंबरला दुसरं पुष्प व्याख्यानाचं या ठिकाणी गुंफण्यासाठी ज्यांना आपण निमंत्रित केलं ते या राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भावेसाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतीकजी पाटील, या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आवर्जून असलेले सन्माननीय सचिनजी इटकर साहेब, सन्माननीय बाबूराव शिंदे साहेब, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा आदरणीय नीता माने ज्यांची नुकतीच या ठिकाणी निवड झाली, ते सन्माननीय आनंदरावजी कोरे, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या चेअरमन आदरणीय ताई, आमचे सहकारी सन्माननीय मधुसूदन मोहिते पाटील, आदरणीय नंदकुमार माने पाटील, अरुण माने सर, अविनाश माने, भानदास भोसले सर, संभाजीराव गायकवाड, संस्थेचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व प्रमुख पत्रकार बंधू, या ठिकाणी या राज्यामध्ये 2 नेते होऊन गेले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील. या नेत्यांनी या देशाला, या राज्याला दिशा देण्याचं काम. मागच्या वर्षी आदरणीय चव्हाण साहेबांचे शताब्दी वर्ष होतं. आज स्वर्गीय दादांचे शताब्दी वर्ष या ठिकाणी आयोजित केले. परवा मी सहज नागपूर अधिवेशनामध्ये होतो. त्या ठिकाणी नागपूर अधिवेशनामध्ये शताब्दी वर्षाच्या निमित्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न या राज्याच्या नेतेमंडळींनी केला आणि सरकारला विनंती केली की त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं चव्हाण साहेबांच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने 100 कोटीची तरतूद केली होती, त्याच पद्धतीनं स्वर्गीय वसंतदादांची जयंतीनिमित्त शताब्दी वर्षानिमित्त त्या ठिकाणी भरीव स्वरूपाची शासनानं त्या ठिकाणी तरतूद करावी. परंतु भावेसाहेब त्या राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी केलं म्हणायची पद्धत आता नाहीशी होत चालली. परंतु शासनाची कुठलीही मदत न घेता स्वर्गीय दादांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी संकल्प केला आणि दादांच्या शताब्दी वर्षानिमित्त एक पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी दर 13 तारखेला या राज्यातील, या देशातील चांगले वक्त्यांचं व्याख्यान आणि दादांच्या कार्याला, स्मृतीला त्या ठिकाणी अभिवादन करणं, ते त्यांच्या कामाचा उजाळा करणं, या ठिकाणी शताब्दी वर्ष साजरा करत असताना याची संकल्पना आहे. ते नवीन पिढीला राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये, मी आता जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीत काम करतोय. मागच्या 1 वर्षापूर्वी आम्ही सहज चव्हाण साहेबांच्या स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या आणि चव्हाण साहेबांनी एखादं केलेलं ठोस काम महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी निबंधामध्ये उल्लेख करा असं सांगितलं. तर बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी महाराष्ट्रातला कुठला निर्णय चव्हाण साहेबांनी घेतला हा उल्लेख करता आला नाही. ही खंत आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या नेत्यांनी या महाराष्ट्र घडवला, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या दिशेनं महाराष्ट्र घडला, त्यांचं स्मृतीला त्या ठिकाणी, नवीन पिढीला त्या ठिकाणी उजाळा मिळाला पाहिजे, त्यांच्या कामाचा मागोवा त्या ठिकाणी करण्याचा संकल्प केला. त्या ठिकाणी राज्याच्या किंवा या शताब्दी वर्षानिमित्त आम्ही काही नवीन संकल्प केले की दर 13 तारखेला व्याख्यान वसंत बंधारेच्या नावातून ज्या दादांनी या महाराष्ट्राला पाणी आडवा पाणी देवाची संकल्पना दिली, त्या ठिकाणी त्या योजनेसाठी या ज्या गावामध्ये आपल्याला शताब्दी वर्षामध्ये जलसंधारणाची कामं करता येतील आणि 1 मार्चला त्या ठिकाणी दादांची पुण्यतिथी निमित्त त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कुस्ती स्पर्धा ही वसंत केसरी नावाचा एक मोठा किताब, चांदीचे गदा आणि त्या ठिकाणी 1 लाखाची नामांकनाची कुस्ती आपण त्या ठिकाणी 1 मार्चला घेतोय. मित्रहो, या ठिकाणी स्वर्गीय गुलाबराव माने दादांचे कार्यकर्ते होते. मला आठवतंय या रहिमतपूर मतदारसंघातून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून स्वर्गीय दादा एकदा उभे राहिले. तेव्हा बाबासाहेबांनी नगराध्यक्ष होते, आमचे वडील त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करते. त्यावेळेस दादांना या भागातील लोकांनी मागणी केली की दादा, तुम्ही या राज्याचे पाटबंधारे मंत्री आहात, आम्हाला
आता आपण सगळे बघतोय राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपण काम करतोय. आता विधान परिषद इलेक्शन झाले की माणसं काय मागतात, काम करू नका पण आमचं काम करावे, ही संकल्पना वेगळी होत सगळी. त्या ठिकाणी गावाच्या लोकांनी विनंती केली आणि जो धुमचा कॅनल आपशिंपाशी संपत होता तो पुढे 23 किलोमीटर नेऊन या भागामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनात उंचवण्याची काम त्या ठिकाणी दादा याचा सगळा मागोवा किंवा उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी शताब्दी वर्ष आज मला आठवते लहानपणी आमच्या काळामध्ये या भागामध्ये म्हणजे गिरबा आरगड अशा आम्ही भाकरी खायचो. परंतु या कॅनलमुळे या भागात हरित क्रांती झाली आणि सामान्य शेतकऱ्यांच्या दारामध्ये 4 चाकी दुचाकी गाड्या निर्माण झाल्या. याचं खरं श्रेय दादांना जातं. या सर्व गोष्टीचा उजाळा देत असताना आज दुसरं पुष्प गुंफत असताना मी सहज परवा मागच्या महिन्यामध्ये बाबुराव शिंदेची चर्चा केली की दादांची शताब्दी वर्षानिमित्त आपण काहीतरी कार्यक्रम करूया. तर त्या ठिकाणी त्यांनी माझं कसं भावे साहेबांच्या बद्दल फार म्हणजे कौतुक आहे की भावे साहेबांनी चव्हाण साहेबांच्या शताब्दी निमित्त महाराष्ट्रामध्ये प्रदेशामध्ये 118 व्याख्यानं स्वतः जाऊन त्या ठिकाणी केली. मी त्यांच्या व्याख्यानात 2 व्याख्यानात मी उपस्थित होतो. साहित्य संमेलनात त्या ठिकाणी त्यांचंही चांगलं मार्गदर्शन झालं. खऱ्या अर्थानं भावेसाहेब आज आपण या नदीमध्ये आला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि दादांच्या शताब्दी वर्षानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीनं रहमतपूरच्या वतीनं दादांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि अतिथी सत्कार ही आपली परंपरा म्हणून संपन्न करत आहोत स्वागत सत्कार. मी सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय मधुकरजी भावे ज्येष्ठ पत्रकार यांचा सत्कार माननीय श्री S.K. माने सर सचिव वसंतदादा पाटील शिक्षण संस्था यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सत्काराचं स्वरूप आहे शाल व बुके. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रतीक पाटील माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचा सत्कार माननीय श्री किसनदादा राव व्हाईस चेअरमन वसंतदादा पाटील शिक्षण संस्था यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय बाबुराव शिंदे ज्येष्ठ पत्रकार यांचा सत्कार माननीय श्री राज शेडगे सदस्य वसंतदादा पाटील शिक्षण संस्था यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. सचिन एसकर माननीय सचिन एसकर पुणे यांचा सत्कार राज शेडगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय बाबुराव शिंदे ज्येष्ठ पत्रकार यांचा सत्कार राज शेडगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सौ नीता माने यांचा सत्कार सौ मोहिते मॅडम उपशिक्षिका वसंतदादा पाटील विद्यालय यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अनंत कोरे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष त्यांचा सत्कार प्राचार्य वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेज खामकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय सौ चित्रलेखा माने कदम चेअरमन पंचकृषी शिक्षण मंडळ रहिमतपूर यांचा सत्कार सौ मोहिते मॅडम उपशिक्षिका वसंतदादा पाटील शिक्षण संस्था यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री राजेंद्र शेलार यांचा सत्कार प्राचार्य खामकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री नंदकुमार माने पाटील यानंतर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते माननीय त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. बाबुराव शिंदे यांनी पाहुणा परिचय करून द्यावा. आता बरोबर आहे त्या लोकांना माहिती पाहिजे आणि मलाही भाषण कसं करायला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांचं यंदाचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 13 नोव्हेंबर 2016ला या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आणि 13 नोव्हेंबर 2017ला हे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्रम या जन्मशताब्दीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहे. जन्मभूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात या जन्मशताब्दी वर्षाची दिमागदार अशी सुरुवात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीला झाली. सातारा जिल्ह्यामध्ये देखील असे काही उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा पहिला शुभारंभ हा रहमतपूरमध्ये होतो आहे, याचा माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे. वसंतदादा स्मृती व्याख्यानमाला या निमित्तानं वसंतदादा शिक्षण संस्था आणि त्यांचे सर्व सहकारी या निमित्तानं आयोजित करण्यात येते आहे. आणि त्यातलं दुसरं पुष्प मला वाटतं 13 नोव्हेंबरला नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं श्रद्धांजलीचं पुष्प झालं आणि दुसऱ्या पुष्पापासून या व्याख्यानमालेला सुरुवात होते आणि त्या व्याख्यानासाठी मधुकर भावे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. खरं तर सभेचा उपचार म्हणूनच केवळ मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी उभा आहे. अन्यथा जे सुजाण वाचक आहेत त्यांना मधुकर भावे हे नाव सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. परंतु आज जरी ते पाहुणे असले, वक्ते असले, तर रहमतपूरशी त्यांचं नातं गेल्या 50-55 वर्षापासूनचं आहे. त्यांच्या भगिनी निर्मला या अण्णा देशपांडेंच्या सुनबाई आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दिलीपरावांच्या सहधर्मचारिणी आहे. त्यामुळे ते तसे रहमतपूरचे मेहुणे आहेत. बरोबर ना भावे सर? तर असं एक व्यक्तिगत स्वरूपातलं नातं आहे. परंतु त्यांचा वेगळा परिचय असा आहे की महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकारितेची सुरुवात त्यांची अगदी विद्यार्थी दशेपासून झाली. कोकणातला जन्म त्यांचा, अतिशय हलाखीची परिस्थिती, परंतु सगळ्या परिस्थितीवर मात करत हा माणूस मुंबईला आला. आणि कसं असते पहा, परीस सापडावा लागतो, तसा त्यांना परीस सापडला अत्रेच्या रूपाने. प्रके अत्रे यांच्या सानिध्यात ते आले. किंबहुना अत्रे विद्यापीठात त्यांच्यातला पत्रकार घडला आणि मराठामध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. पुढच्या काळामध्ये ते नावारूपाला आले आपल्या लेखणीतून. पुढच्या काळामध्ये लोकमत असेल, एकमत असेल, प्रहार असेल, इथं त्यांनी मुख्य संपादक म्हणून आपली कारकीर्द गाजवली. त्यांचं स्तंभलेखन हे महाराष्ट्रभर वाचलं जातं. अनेक राजकारणाला ते दिशादर्शक करत आलेलं आहे. हे खरं आहे, ते स्तंभलेखक आहेत, पत्रकार आहेत. परंतु पुस्तक रूपानं ते पहिल्यांदा महाराष्ट्रापुढे आले ते अत्रेंच्या आठवणीतनं. प्रके अत्रे यांच्या संदर्भात एक व्यक्तिचरित्रात्मक पुस्तक त्यांनी लिहिलं आणि पुढच्या काळामध्ये मग त्यांनी यशवंतराव ते विलासराव हे पुस्तक लिहिलं आणि संबंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची कारकिर्दीचा आढावा, ते जे झालेले मुख्यमंत्री त्यांची कार्यशैली, त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय, अशा अनेकविध पैलूंना स्पर्श करत त्यांनी हे पुस्तक साकार केलं. विलासराव देशमुख आणि त्यांचा विशेष लोक आणि लोक करण्यासारखी दोन्ही माणसं आहेत एकमेकांचा. त्यांनी वर्षा, मला वाटतं बाबळगाव ते वर्षा हे दुसरं पुस्तक लिहिलं आणि विलासराव महाराष्ट्राच्या नवीन पिढीपुढे आणले. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांनी एका स्मरण ग्रंथाचं संपादन केलं. पुढच्या काळामध्ये शरदराव पवारांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरवांकाचं संपादन केलं. अशा अनेक म्हणजे व्यक्तींच्यावर प्रकाश टाकण्याचं काम किंबहुना ते नवीन पिढी पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते नशीबवान आहेत. माझ्यासारख्या नवीन पिढीतल्या पत्रकाराला त्यांचा हेवा वाटतो. मगाशी अनेक लोकांचा हेवा वाटतो. शेवटी आम्ही काही साधू संत नाही. हेवा वाटण्यासारख्या अनेक गोष्टी समजतात आणि चांगल्या गोष्टीचा हेवा वाटावा. म्हणजे जसं की अजूनही मला काय कळत नाही, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील असा उल्लेख होतो. अरे बाबा, त्यांची पहिली ओळख आहे वसंतदादांचे नातू आहे, ही पहिली ओळख आहे, ती पुण्य आहे त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्या संदर्भातला आमचा आदर आहे तो व्यक्त झाला पाहिजे.
ते नातू आहेत, ती परंपरा विधायक कामाची, राजकीय कामाची, त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांची तर त्यांच्या खासदारकीच्या सभेतली व्याख्यानं इतकी आहे की वसंतदादांची पुण्य आहे त्यांच्या पिढ्यानपिढ्या पुढे इतकं वसंतदादांचं काम मोठं आहे. ते बाबासाहेबांचे उद्गार त्यांच्या प्रचार सभेतले आहे. तर बाबासाहेबांचं आम्हाला हेवा का वाटावा, तर त्यांना अनेक अशी परंपराय माणसं भेटली. यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब देसाई असतील, वसंतराव नाईक असतील, ते आतापर्यंतच्या विलासराव देशमुख, शरद पवारांपर्यंत आणि इतक्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शंकरराव मोहिते पाटील असतील, यशवंतराव मोहिते असतील, अनेक माणसं आहेत. त्यांच्या सहवासात राहून ती माणसं कशी वाटली, सामान्य माणसाशी कशी वागत होती, याची परखड निरीक्षण त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये नोंदवलेली आहे. त्यामुळं एका बाजूला म्हणजे ते विश्लेषणकार आहे, स्तंभलेखक आहे, समीक्षक आहे, त्याच वेळेला ते जिवंत पत्रकार आहे. किंवा मी त्या एका वाक्यात त्यांचं वर्णन असं करेन की महाराष्ट्राच्या राजकारणाचा, समाजकारणाचा एक चालता बोलता दस्तऐवज बाबासाहेबांना असं म्हटलं तरी चालेल. असे ती मोठी उंची गाठलेला हा माणूस आहे. बाबासाहेब माफ करा, तुमच्याकडे सगळ्यात अधिक आकर्षित होण्याचं काम किंवा कारण काय असेल तर तुम्ही संबंध 55 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय विचारधारेचा फार मोठा पुरस्कार केलेला आहे आणि तो तुम्ही कडवेपणा करता, त्याचा माझ्यासारख्याला मनापासूनचा आदर आहे आणि आनंद आहे. तर बाबासाहेबांना जेव्हा आम्ही फोन केला, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या काळातही अशीच आम्ही व्याख्यानं त्यांची घेतली. आम्हाला तो थोडासा नाद आहे की आता पर्वतासारखी माणसं नाही भेटत आहे. आता जी माणसं भेटतात ती सगळे टेकड्या असलेली माणसं आहेत. स्वतःला पर्वत जरूर समजतात, पर्वतासारखी माणसं नाहीत ही कोणी. म्हणजे खरी पर्वतासारखी माणसं आहेत ती नवीन पिढी पुढे आणली पाहिजे. नवीन तरुणांच्या पुढं सुनीलराव तुम्ही सांगितलं वसंतदादांनी 23 किलोमीटर पर्यंत दादाचा आमचा कॅनल नेला. मला वाटतं दादाची चूक तर नाही ना काही झाली, कदाचित सगळे पाणी द्यायला शकत असावे म्हणून तर वसंतदादांच्या जन्मशताब्दीला आपण किती मोठ्या संख्येने जमतो. मला वाटतं कृतज्ञता कुठंतरी आपण जपली पाहिजे. पुढच्या व्याख्यानापासून यात काहीतरी दुरुस्त व्हावी. आपल्या सगळ्यांच्या ऋण आहे, हे न भेटणारं ऋण आहे. त्यामुळं मी बाबासाहेबांना जेव्हा विनंती केली तेव्हा त्यांनी वसंतदादांची जन्मशताब्दी आणि बाबूराव मी येणार नाही असं कसं, फक्त मला तारीख सांगा 4 दिवस. ते म्हटलं असं आहे, दर महिन्याच्या 13 तारखेला असं मी येईल. त्यांनी यायचं मान्य केलं. मुंबईवरून ते प्रवास करत या वयात आलेले आहे. त्यांचं वय आता 80कडे झुकलेलं आहे, पण तरी उत्साह सगळा तरुणपणाचा आहे. सतत त्यानं लिहित असतात, फिरत असतात, बोलत असतात. त्यांचं वक्तृत्व हे प्रत्यक्ष तुम्ही ऐकल्यानंतर कळेल. मला अजूनही आठवतं यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचं पहिलं भाषण झालं. 2.25 तास बाबासाहेब बोलत होते आणि आम्ही सगळेजण दिग्गूढ होऊन ऐकत होतो. एक पुस्तक वाचत असल्याचा भास त्या व्याख्यानातून झाला. ते भाषण आम्ही सुदैवानं संग्रहित ठेवलेलं आहे, त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. मला वाटतंय एक गोष्ट सांगायला हरकत नाही. सुनीलराव तुमच्या या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की इथं नवनाथ लोखंडे आलेले आहेत, माझे मित्र आहेत, इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. ते इथून पुढे होणाऱ्या सगळ्या 11 व्याख्यानांचं शब्दांकन करणार आहेत आणि जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाला ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणार आहेत. मला वाटतं सुनीलराव तुम्ही यामध्ये पुढाकार घेतलेला अतिशय आनंद आहे आणि नवीन परिस्थितीत तिथं मी आलेलो आहे. मला रहिवतपूरचा माझा वेगळा स्नेह आहे, त्यामुळं इथं येताना मला आनंद असतो. इथं सगळे आमचे मित्र बसलेले आहेत. नजीकच्या काळात एक सुचित्र निर्माण झाल्याचं चिन्ह या निमित्तानं पाहायला मिळत आहे. एका बाजूला उपक्रमशीलता, अभिरुची आणि दुसऱ्या बाजूला संघटन, अशी एक युती झाल्याचं, एक कुशल संघटन, त्याची युती झाल्याचं चित्र चांगलं आहे. बाबासाहेब या गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अण्णा देशपांडे सारखा स्वातंत्र्य सैनिक, गोपू देशपांड्यांसारखा नाटककार, रवी गिरीशांसारखा कवी, वसंत कनेटकरांसारखा नाटककार आणि इथं अनेक म्हणजे किती माणसं इथली वेगळी आहेत. तर यशवंतरावांना सुद्धा सभेत जा विचारणारी महिला इथं जन्माला आली, या गांधी मैदानावर. आणि त्याच वेळेला इथं ज्या शिक्षण संस्था काम करतात त्या अतिशय सुंदर पद्धतीनं गावाला वैचारिक दृष्ट्या परिपोषित करण्याचं काम करत असतात. हे सगळ्यांना पुन्हा एकत्र आल्याबद्दल मनापासून त्या गोष्टीचं स्वागत करतो. आणि बाबासाहेब
आपण आला. तुमच्या एरियाचा निमित्त वसंतदादा आहेत, आम्ही कोणी नाही. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रतीकजींचंही स्वागत करतो. नवीन पिढीतले प्रतीकजी वसंतदादांचा कामाचा वारसा पुढे चालवत आहे, त्यांच्याबरोबर आम्हीही असणार आहोत. त्यांचंही स्वागत करतो. सचिनजी इटकर हे जाणीवपूर्वक केवळ बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत. देवाय पाटील प्रतिष्ठानचे आणि विद्यापीठाचे पी डी पाटील यांचे ते सहकारी आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक अशी इच्छा व्यक्त केली की असं काय असेल तर देवाय पाटील विद्यापीठ आणि पी डी पाटील स्वतः या सगळ्या उपक्रमांना मदत करायला तयार आहेत. तर निरोप घेऊन ते आले, परंतु सुनील मानेंचा हा कार्यक्रम इथल्यापुरता मर्यादित आहे. आम्ही ती मदत घेऊन सातारला मोठ्या स्वरूपात राजेंद्र शेलार इथं आहे, आम्ही सातारला एक कार्यक्रम करणार आहोत. आजही बाळासाहेब बोलणार आहेत ते वसंतदादांना पाहिलेले, त्यांचे सगळे धोरणात्मक निर्णय, सामान्य कार्यकर्त्याशी ते कसे वागत होते या सगळ्या. पण अजूनही काही अलिखित किंवा अप्रकाशित आठवणी वसंतदादांच्या आहेत. तिथून कदाचित राजेंद्र यांच्याकडे काही आठवण असू शकते. राजेंद्र शेलार